प्रेज द लॉर्ड. तिसऱ्या वाणीची जबाबदारी माझ्यावरती आलेली आहे. तिसऱ्या वाणीच्या वचनावर प्रकाश टाकण्याच्या पूर्वी मी परमेश्वराला धन्यवाद देऊ इच्छिते. प्रार्थनेच्या माध्यमातून धन्यवाद देते प्रभू परमेश्वर देवपा. सुंदरसा दिवस आमच्या आयुष्याला जोडला प्रभूजी. कित्येकांनी आशा आकांक्षा केली प्रभू परमेश्वर देवपा हा दिवस पाहण्याची, परंतु नाईलाज असतो. त्यांच्या आयुष्याला हा दिवस लागला नाही बापा. आम्हाला तू त्या लायक समजलं म्हणून तुझ्या मनापासून आभार मानतो प्रभूजी. जे तिसऱ्या वाणीची जबाबदारी माझ्यावरती आलेली आहे प्रभुरया, तुझ्या मुखातून निघालेले शब्द मी बोलावे एवढी माझी लायकी नाही प्रभू परमेश्वर देवपा, परंतु तू मला त्या लायक समजलंस म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देते प्रभू परमेश्वर देवपा. आणि येथून येणारी संपूर्ण वेळ तुझ्या हातामध्ये सोपून त्याने तारणाऱ्या येशूच्या पवित्र आणि गोड नावात मागते म्हणून तूच आहे. शास्त्र भागातील वचन योहान 19:23 पासून समोर आपण वाचूया. सैनिकांनी येशूला वधस्तंभावर खिडल्यानंतर त्यांनी त्याची वस्त्र घेतली आणि एका एका सैनिकाला एक एक विभाग असे 4 विभाग त्यांनी केले. परंतु ते म्हणाले, त्याचा अंगरखा आपण फाडू नये, कारण तो बिनशिवणीचा असून वरपासून खालपर्यंत संबंध विणलेला आहे. शब्दांकडे लक्ष द्या. संबंध विणलेला आहे. आपल्यापैकी तो कोणाला मिळावा हे पाहण्यासाठी आपण काय करू? चिठ्ठ्या टाकू. ते एकमेकांना म्हणाले, त्यांनी पुढील शास्त्रलेख पूर्ण झाला. ते माझी वस्त्रे आपापसामध्ये वाटून घेतात आणि माझ्या अंगरख्यासाठी ते चिठ्ठ्या टाकतात. म्हणूनच त्या सैनिकांनी त्याप्रमाणे केले. वधस्तंभाजवळ येशूची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मगदालिया ह्या उभ्या होत्या. मग येशूने आपल्या आईला त्या व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले. कोणाला म्हटले? आईला म्हटले, बाई पहा हा तुझा पुत्र. आणि त्याने शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या जवळ ठेवून घेतले. आता वधस्तंभावर जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला टांगण्यात आलं होतं, जेव्हा त्याला वधस्तंभावरती खिडण्यात आलेलं होतं, त्यावेळी वधस्तंभाजवळ जे सैनिक होते, जे सैनिक त्यावेळी वधस्तंभाजवळ होते, त्या सैनिकांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या वस्त्राची छेडछाणी करण्याची, म्हणजे त्याच्या वस्त्राचे 4 तुकडे करण्याचे त्यांनी ठरवलं. परंतु त्यातील एक सैनिक थोडा समजदार म्हणावं की काय, त्याने काय म्हटलं की त्याचे वस्त्राचे 4 तुकडे करू नका, म्हणजेच त्या वस्त्राला तुम्ही फाडू नका. कारण की ते जे वस्त्र होतं ते बिनशिवणीचं होतं. आता बिनशिवणीचं म्हणजे काय, तर बिनशिवणीचं म्हणजे हाताने विणलेलं. त्या काळामध्ये शिलाई मशीन वगैरे काही नव्हत्या. मग त्या काळातील लोक काय करायचे की जे वस्त्र आहे ते हाताने विणायचे आणि हाताने विणून ते वस्त्र काय करत होते? परिधान करत होते. अगदी तशाच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताची जी आई होती मरिया, हिने सुद्धा मोठ्या प्रेमानं, मोठ्या मायेनं ते वस्त्र प्रभू येशू ख्रिस्तासाठी विणलेलं होतं, शिवलेलं होतं. मग ते वस्त्रावर जेव्हा ते सैनिक लोक छेडछाणी करत होते, जेव्हा ते सैनिक लोक त्या वस्त्रावरती चिठ्ठ्या टाकत होते, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या आईची काय झाली? आठवण झाली. प्रभू येशू ख्रिस्ताला त्यावेळी आपल्या आईची आठवण झाली आणि त्याला आपल्या आईची काय वाटायला लागली? चिंता वाटायला लागली. साहजिकच आहे, आपल्या आईची त्याला चिंता वाटायला लागली. परिवारातील जर एक मोठा व्यक्ती असेल, जबाबदार व्यक्ती असेल, तर त्याची नैतिक जबाबदारी आहे आपल्या परिवाराची काळजी घेणं. तशाच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा आपल्या आईची काय वाटायला लागली? चिंता वाटायला लागली. आता वधस्तंभाजवळ मरिया, तिच्या सोबत जे जे लोक होते ते फार दुःखामध्ये होते. का? कारण की प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खिडण्यात आलेलं होतं. साहजिकच आहे, मरियेला दुःख हे होणारच, कारण ती कोण होती? एक आई होती. आज आपल्या लेकराला जर थोडंसं जरी काही इजा झाली तर आपल्याला किती दुःख होते, किती अंतःकरण दुखते आपलं. तशाच प्रकारे
मरिया सुद्धा आज काय होती, दुःखी होती. तिला फार दुःख वाटत होतं की आज माझा निरपराध मुलगा, कुठला अपराध केला होता का प्रभू येशू ख्रिस्ताने? नाही, निरपराध मुलगा असून सुद्धा त्या 2 चोरांच्या मध्ये त्याला टाकण्यात आलं होतं. निरपराध असून सुद्धा मग या गोष्टीचं मरियेला काय होत होतं, फार दुःख वाटत होतं. मला हे सांगायचं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचा जेव्हा जन्म झाला त्या जन्माच्या वेळी आता अर्पण करण्याची प्रथा ही फार पूर्वीपासूनच चालत आलेली आहे. मग प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाल्यानंतर त्याला अर्पण करण्यासाठी जेव्हा मंदिरामध्ये घेऊन जाण्यात आलं, जेव्हा मंदिरामध्ये मरिया आणि योसेफ प्रभू येशू ख्रिस्ताला घेऊन गेले, त्या मंदिराचा याजक होता, त्या याजकाचं नाव होतं शिमोन. त्या याजकानं प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या हातामध्ये घेतलं आणि हातामध्ये घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताला असं हातामध्ये पकडलं आणि हातामध्ये पाहिल्यानंतर लगेच त्यानं काय म्हटलं, आपल्या मुखातून उद्गार काढले की आज माझ्या डोळ्यांनी तारण पाहिलेलं आहे. आज माझ्या डोळ्यांनी काय पाहिलेलं आहे, तारण पाहिलेलं आहे. आणि मरियेला पाहून तो म्हणतो, पुष्कळांच्या अंतकरणातील विचार आता उघडकीस येतील आणि तुझ्या जीवातनं तलवार भुसकून निघेल. ही वाणी, हे जे उद्गार शिमोनानं त्यावेळी केले होते प्रियांनो. आता या क्षणाला मरियेनं काय केलं, त्यावेळी त्या गोष्टीकडे लक्षच दिलं नाही. कारण साहजिकच आहे, ती आनंदामध्ये होती, तिला लेकरू झालं होतं, ती आनंदामध्ये होती. तिनं त्यावेळी त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही, तिनं ती गोष्ट निग्लेक्ट केली, तिचं मन त्या गोष्टीकडे वळलंच नाही. परंतु आता या क्षणाला ते जे प्रगटीकरण शिमोनानं आधी केलं होतं त्याचं प्रात्यक्षिक मरिया आता स्वतःच्या डोळ्याने अनुभवत आहे. आणि खरोखरच ती जी तलवार होती, जी शिमोनानं सांगितली होती, ती तलवार आता तिच्या जीवातनं, तिच्या हृदयातनं भुसकून निघत आहे. तिला फार दुःख होत आहे. का बरं? कारण की आपला एक आज्ञाधारक पुत्र, ज्यानं कुठल्याही प्रकारचा अपराध केला नाही, ज्यानं कुठल्याही प्रकारचं पाप केलं नाही, तो वधस्तंभावरती त्याला लटकवण्यात आलेला आहे. आणि मत्ते 3:23 मध्ये सांगितल्याप्रमाणे काय म्हटलेलं आहे, मत्ते 3:23 मध्ये की प्रभू येशू ख्रिस्तानं वयाच्या 30 वर्षापर्यंत एक आज्ञाधारक पुत्र म्हणून आपल्या परिवाराची काय केली होती, सेवा केली होती. त्यानं एक आज्ञाधारक पुत्राची जबाबदारी असते ती त्याला पार पाडली होती. म्हणजे आपला पिता युसूफ याला सुतार कामामध्ये मदत करणे, आपल्या आईची काळजी घेणे, आपले जे अतिरिक्त भावंड आहेत त्यांचं लग्न लावून देणे, हे जे काही सगळ्या जबाबदाऱ्या असतात आपल्या कुटुंबाच्या प्रति एका व्यक्तीच्या, त्या जबाबदाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तानं त्यावेळी पार पाडलेल्या होत्या. आता 1 तिमोथी 5 आणि 8 मध्ये काय सांगितलेलं आहे, जो व्यक्ती आपल्या परिवाराची काळजी घेत नाही तो व्यक्ती विश्वास न धरणाऱ्या व्यक्तीपेक्षा सुद्धा काय आहे, पापी आहे. जो व्यक्ती आपल्या परिवाराची चिंता करत नाही, आपल्या परिवाराची काळजी करत नाही, तो व्यक्ती विश्वास न धरणाऱ्या व्यक्तीपेक्षा सुद्धा पापी आहे. म्हणजे साहजिकच तो अधर्मी आहे, धार्मिक नाही तो व्यक्ती. परंतु प्रभू येशू ख्रिस्तानं त्यावेळी आपल्या परिवाराची काय घेतली, काळजी घेतली. त्यानं आपल्या परिवाराची चिंता केली. प्रियांनो, आजच्या काळामध्ये ज्या आपण नवीन पिढी झालेली आहे, तरुण पिढी आहे, त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे ऋणानुबंध आपल्याला आढळूनच येत नाही. हे ऋणानुबंध जे आहे ते हळूहळू तुटत चाललेले आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्तानं तसं केलं नाही. त्यानं आपल्या परिवाराला वाऱ्यावर सोडलं नाही. प्रियांनो, त्यानं आपल्या आईची काळजी केली, त्यानं आपल्या आईची चिंता केली. प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा वधस्तंभावर खिडले असताना सुद्धा त्यानं आपल्या आईची तरतूद केली होती. आणि ती तरतूद म्हणजेच काय की बाई पहा हा तुझा पुत्र आणि पहा ही तुझी आई, ही तरतूद त्यानं त्यावेळी केलेली होती. प्रभू येशू ख्रिस्त, आता मला सांगा, प्रभू येशू ख्रिस्ताला आणखीनही काही भावंडे होती ना? मरियेला योसेफ पासून शारीरिकरित्या आणखी सुद्धा काही पुत्र झाले होते. तसं पाहता प्रभू येशू ख्रिस्ताने ती जबाबदारी त्यांच्या भावंडावर टाकायची होती. परंतु असं काय घडलं असणार, असं कोणतं रहस्य त्यामध्ये असणार की त्यानं ती जबाबदारी आपल्या प्रिय शिष्यावर दिली. त्यानं ती जबाबदारी आपल्या अतिरिक्त भावंडावरती न देता ती कोणाला दिली, प्रिय शिष्याला दिली. आणि तो म्हणजे कोण होता तो शिष्य?
तर त्या शिष्यावर त्याने ती जबाबदारी त्यावेळी सोपवली, कारण की प्रभू येशू ख्रिस्ताला लहानपणापासूनच आध्यात्मिक वातावरणात वाढलेला होता प्रियांनो. आध्यात्मिक वातावरणाचं ज्ञान त्याच्या अंगामध्ये रुजलेलं होतं. लहानपणापासूनच त्याला ते बालकडू देण्यात आलेले होते. मग प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा अशाच एका प्रिय शिष्याची शोध होता की जो आत्म्याने भरलेला आहे. आणि आत्म्याने भरलेला कोण होता? योहान. आता कोण हा योहान? काय त्याचा अर्थ? तर योहान म्हणजे दयाळू, गर्जना करणारा पुत्र. आता गर्जना म्हणजे भांडणाची गर्जना नाही, तर दयेची गर्जना, क्षमेची गर्जना, प्रार्थनेची गर्जना. अशा या दयाळू पुत्राच्या जवळ प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या आईची जबाबदारी सोपवली होती प्रियांनो. तशाच प्रकारे आपण सुद्धा आपल्या कुटुंबाची जबाबदारी ही सांभाळलीच पाहिजे. ही आपली नैतिक जबाबदारी आहे, नैतिक कर्तव्य ते आपलं आहे. आता मला सांगा की प्रभू येशू ख्रिस्त लहान असताना, प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा लहान होता तेव्हा बालपणामध्ये एक सण साजरा करण्याकरता ते कुठं गेले होते? पायदळ एका गावामध्ये ते गेलेले होते. मग पायदळ जात असताना प्रभू येशू ख्रिस्त वाटेमध्ये चालत असताना मरियेच्या हातातनं येशू काय झाला? निसटला, म्हणजे सुटून गेला. 2 दिवसाची वाट चालल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्याबरोबर प्रभू येशू ख्रिस्त नाही. 2 दिवसाच्या वाट चालल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्याबरोबर प्रभू येशू ख्रिस्त नाही. मग आता प्रभू येशू ख्रिस्ताचा शोध घेण्यासाठी त्यांनी परतीची वाट काढली. आणि परतीची वाट काढल्यानंतर त्यांना प्रभू येशू ख्रिस्त कुठं दिसला? तर एका मंदिरामध्ये दिसला, जो वचन ऐकत होता, जो प्रभूच्या वचनामध्ये मग्न झालेला होता. मग युसूफ त्या ठिकाणी आला व त्याने खालून एका व्यक्तीला पाठवलं की जा आणि येशू ख्रिस्ताला बोलवणार. तर वरून काय उत्तर आलं? मग खालून त्यानं सांगितलं की तुझे आईवडील खाली तुझी वाट पाहत आहे. तर वरून काय उत्तर आला की कोण माझी आई, कोण माझे वडील? जे माझे वचन ऐकतात व त्यानुसार चालतात तेच माझी आई व तेच माझे वडील आहेत. आता मला सांगा प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचे ते कोण होते? आई वडील होते. तेव्हा त्यांना जर असं उत्तर मिळालं तर तुमची आणि माझी काय गणना, हे आपणच विचार करायचा. त्याच्यामध्ये आपली कुठलीही गणना लागत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने एक आध्यात्मिक पुत्र, एक आध्यात्मिक पुत्राप्रमाणे आपल्या परिवाराची चिंता केली, आपल्या परिवाराची जबाबदारी काय केली होती? त्यानं सांभाळलेली होती. अगदी तशाच प्रकारे आपण सुद्धा आपल्या परिवाराची जबाबदारी ही सांभाळली पाहिजे. जे तरुण वयातील मुलं मुली आहे किंवा जी तरुण पिढी आहे, यांना माझं एवढंच सांगणं आहे की आपण आपल्या परिवाराच्या प्रति आज्ञाधारक असलं पाहिजे. आपले आईवडील जे आपल्याला सांगतात, जे ज्ञानार्जन आपल्याला ते करतात, ते आपल्या चांगल्या मार्गासाठीच असते. कधीही आपले आईवडील किंवा आपले वडीलधारे व्यक्ती आपल्याला वाईट मार्ग दाखवत नाही प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्तानं या ठिकाणी योहान आणि मरिया यांच्यामध्ये एक नवीन नातं तयार केलं होतं. ते ऋणानुबंध आता आपल्याला पाहायला मिळतात का? सगळ्याचे होत नाही तर परके काय होतील? ते ऋणानुबंध आता नाही. परंतु तरुण पिढींना माझं एवढंच सांगणं आहे की नेहमी आपण आज्ञाधारक असलं पाहिजे. आपल्या आईवडिलांची आपण आज्ञा पाहिली. जे व्यसनाच्या आहारी गेलेले मुलं आहेत त्यांना तर माझं एवढंच सांगणं आहे की आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गावर नव्हे तर कमसे कम थोडंसं तरी आपण त्यांचं अनुकरण करायलाच हवं. आज आपण जेव्हा मंदिरामध्ये येतो प्रियांनो, तेव्हा जर आपला वैरी आपल्या चेअरच्या जवळ जरी बसलेला असला ना म्हटलं, तर आपण त्या चेअरवर सुद्धा बसण्याची इच्छा होत नाही. चेअरवर तर सोडा, आपण त्यांचं थोबाड सुद्धा पाहत नाही, तोंडाकडे सुद्धा पाहत नाही. प्रभू येशू ख्रिस्तानं असं केलं का? नाही. त्यांनी तर तुमच्या आणि माझ्या पातकासाठी एवढं मोठं त्याचं रक्त वाहिलेलं आहे. मग आपण का बरं असे वागतो? मला कुठल्याही प्रकारचा उपदेश आज या ठिकाणी करायचा नाही आहे. तर आपण आपल्या परिवाराच्या प्रति आज्ञाधारक असलं पाहिजे. आपण आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींची आज्ञा पाळलं पाहिजे. खरोखरच आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला मी धन्यवाद देते की त्यांनी मला ही संधी दिली, त्यानं माझ्या जीवनामध्ये हा सुंदरसा दिवस दाखविला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या महिमेकरता, त्याच्या स्तुतीकरता मी खरोखरच एक गीत त्याला सादर करते आणि प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवाद देऊ इच्छिते. तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने प्रभू ख्रिस्त माझे तारण झाले आता, माझे तारण
माझे तारण झाले आता, माझे तारण झाले आता. अर्पिली क्रूसावर काया, तू अगाध केलीस माया. अर्पिली क्रूसावर काया, तू अगाध केलीस माया. तव चरणी रमावितो माता, तव चरणी रमावितो माता. माझे तारण झाले आता, माझे तारण झाले आता. तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने ही प्रभू ख्रिस्ता. माझे तारण झाले आता. हे आजवरी या जगती नाही केली खरी कोणी प्रीती. हे आजवरी या जगती नाही केली खरी कोणी प्रीती. किती गाऊ तुझी गुणगाथा, किती गाऊ तुझी गुणगाथा. माझी तारण झाले आता, माझे तारण झाले आता. तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने ही प्रभू ख्रिस्ता. माझे तारण झाले आता, माझे तारण झाले आता. घडले दर्शन प्रीतीचे, त्या ओठीवर क्रूस खांबाचे. घडले दर्शन प्रीतीचे, त्या ओठीवर क्रूस खांबाचे. तू प्राण दिला दीननाथा, तू प्राण दिला दीननाथा. माझे तारण झाले आता, माझे तारण